कभी गहरे समंदर की गहराइयाँ, कभी ऊंचे पहाड़ों की ऊंचाइयाँ। तू है अम्बा की छाया में आया मितवा, मेरे कण कण में कोकण समाया मितवा। कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा। काश्मीर, हिमाचल, सिमला, कुलू मनाली, केरळ, कन्याकुमारी, आपण देशभरात व कदाचित विदेशातही पर्यटन केलं असेल, परंतु आपल्या महाराष्ट्रातच मुंबईपासून अत्यंत जवळ असलेल्या कोकणात आपण कधी गेलात का? चला, आम्ही आपल्याला कोकणात घेऊन जातो. ग्रामीण भारताचा स्वर्ग म्हणजे कोकण. उंच उंच सह्याद्रीचे कडे, बारमाही खळाळणारे धबधबे, वेगानं वाहणाऱ्या नद्या, समृद्ध जंगले, ऐतिहासिक किल्ले, जलदुर्ग, प्राचीन मंदिरे, एक बर्फ वगळता कोकणात पर्यटकांसाठी सर्व काही आहे. निसर्गाचे सर्व आविष्कार, निसर्गरम्य बॅकवॉटर्स, किनाऱ्यावरील छोटी टुमदार गावे, सुंदर रुपेरी वाळूंचे समुद्रकिनारे, सारं काही चित्रमय, मनाला भुरळ पाडणारं, मोहवणारं. शहरीकरणाचा मागमूस नसलेला अस्सल निसर्ग, कोणत्याही कृत्रिमतेचा लवलेश चेहऱ्यावर नसलेली खरी माणसं आणि साधी तरीही श्रीमंत संस्कृती अनुभवायची असेल तर आपल्याला कोकणात यायलाच हवं. मुंबईच्या जवळ असल्यामुळे कोकण रेल्वे, बस किंवा स्वतःच्या वाहनानेही आपण कोकणात येऊ शकता. गेटवे ऑफ इंडियावरून बोटीनं पलीकडे आलं की रेवस बंदर, इथून जवळच किहीमचा समुद्र किनारा. अलिबागचा बीच तर सर्व परिचित आहेच. थोडा एकांत हवा असेल तर अलिबागवरून 6 किलोमीटर अंतरावर नागावचा विस्तीर्ण समुद्र किनारा आहेच. नागाव, चौल, रेवदांडा ही ऐतिहासिक वारसा असलेली समृद्ध गावं. इथून समुद्राच्या साथीनं पुढे गेलो की रस्त्यावरूनच दिसणारा काशीदचा बीच आपल्याला खुणावतो. इथे थोडा वेळ थांबून पुढे मुरुडला जाता येईल. मूळच्या आफ्रिकन सिद्धिराजाची ही राजधानी आणि अभेद्य अजिंक्य मुरुडचा जंजिरा, जलदुर्ग. आजही हा किल्ला उत्तम अवस्थेत आहे. तो अजिंक्य का होता हे बोटीनं किल्ल्यावर जातानाच लक्षात येतं. आपल्याला मोटरसायकलवर भटकायला आवडत असेल तर बोटीतून मोटरसायकल घेऊन राजपुरी गाठायचं. तिथून दिघीला जाता येईल. दिघीवरून फक्त 15 किलोमीटरवर दिवे आगर हे अतिशय निसर्गरम्य गाव आहे. संपूर्ण गाव म्हणजे एक नारळी पोफळीची सुरेख बागच आहे. 2 दिवस निसर्गाच्या कुशीत निवांत पाहुणचार घ्यायचा तर दिवे आगरला जायलाच हवं. हे गाव इथल्या सोन्याच्या गणपतीसाठीही प्रसिद्ध आहे. ड्रायव्हिंगचा छंद असलेल्यांसाठी दिवेआगर श्रीवर्धन हरिहरेश्वर हा समुद्राच्या साथीनं केलेला धमाल लाँग ड्राईव्ह चिरस्मरणीय ठरावा. जाताना अनेक ठिकाणी आपल्याला समुद्र दर्शनासाठी थांबावंसं वाटेल इतकी मोहक रूपं हा समुद्र धारण करीत असतो. श्रीमंत बाळाजी पेशवे यांचं गाव श्रीवर्धन. इथून थोड्याच अंतरावर आहे श्री क्षेत्र हरिहरेश्वर, दक्षिण काशी, महाराष्ट्रातील हिंदू धर्मस्थळांमधील एक महत्त्वाचं स्थान. या मंदिराच्या पाठीमागे उंच टेकडी आहे. या टेकडीच्या टोकावरून नजरेत भरतो तो हरिहरेश्वरचा देखणा समुद्र आणि बागमांडला बाणकोट बॅकवॉटर्सचा परिसर. ह्या टेकडीच्या पायऱ्यांनी थेट समुद्रात उतरता येतं. जमलंच तर ह्या टेकडीची प्रदक्षिणा करायला आणि इथली घळ पाहायला विसरू नका. रायगड जिल्हा पाहताना छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड पाहायला विसरू नका. या किल्ल्यावर पायऱ्यांनीच चढलं पाहिजे, पण फारच अडचणीचं असेल तर रोपवेची व्यवस्थाही केली आहे. कोस्टल कोकणमध्ये बाणकोटच्या खाडीत बोटीने बाणकोट बॅकवॉटर्स आणि सूर्यास्ताचा आनंद घेता येईल. बाणकोट गावातून पलीकडे आता आपण प्रवेश करतो रत्नभूमी रत्नागिरीमध्ये. मंडणगड तालुक्यात नाना फडणवीस यांच्या वेळास या गावी जाता येईल. या गावच्या निवांत समुद्रकिनाऱ्यावर समुद्र कासवे अंडी घालण्यासाठी येतात. समुद्रकिनाऱ्यावरील वेळास, केळशी, आंजर्ले ही गावे समुद्र पर्यटनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
आंजर्ले येथील गणपती मंदिर, इथला सुंदर समुद्र, विस्तीर्ण सागर किनारा हे सर्व पाहता येईल. आंजर्ल्याच्या नवीन पुलावरून हर्णे बंदरावर जाता येतं. संध्याकाळी गेलात तर असंख्य प्रकारचे मासे आपल्याला पाहता येतात. इथे सुवर्णदुर्ग किल्ला आहे. मुरुड हे निसर्गरम्य गाव. इथला विस्तीर्ण सागर किनारा मुंबई पुण्याकडील पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत आहे. या गावात आधुनिक सुखसोयींनी युक्त अशी 15-20 रिसॉर्ट्स आहेत. याशिवाय इथल्या गावकऱ्यांच्या घरातही राहता येईल. सांस्कृतिक पर्यटनाची संकल्पना आम्ही कोळथरे गावात राबवित आहोत. नारळी पोफळींनी नटलेल्या या रम्य टुमदार गावात पर्यटकांचे अगत्यपूर्व स्वागत होते. अस्सल कोकणी शाकाहारी पदार्थ खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी पेश केले जातात. मऊ भात, थालीपीठ, घावण, नारळाच्या दुधातील शिकरण इत्यादी लाजवाब पदार्थांनी रसना आणि पोट दोन्हींची शांती होते. केरळमधील अलेप्पी बॅकवॉटर्सप्रमाणेच दाभोळच्या खाडीत आपल्याला पूर्ण दिवसाची बॅकवॉटर सफर करता येते. हायवेवरील गोवळकोट चिपळूणवरून श्रीना पेंडसेंच्या तुंबाडचे खोत या सुप्रसिद्ध कादंबरीतल्या तुंबाड गावाला भेट देता येते. सुवर्णदुर्ग शिपिंगच्या बोटीतून आपल्या वाहनांसकट आपण दाभोळची खाडी ओलांडू शकतो. गुहागरचा विस्तीर्ण नयनरम्य समुद्र किनारा, व्याडेश्वराचे भव्य पुरातन मंदिर, हेदवीचा प्रसिद्ध दशभुजा गणेश, पुरातन वेळणेश्वर मंदिर ही पर्यटकांसाठी आकर्षणं आहेत. चिपळूण तालुक्यातील कोकणचा निर्माता परशुरामाचं मंदिर. याशिवाय गुहागरातून समुद्र किनाऱ्याने पुढे आंबोली गावातून राई भातगावच्या पुलावर येता येईल. या ठिकाणी राई भातगावच्या बॅकवॉटर्समध्ये बोटिंगचा अपूर्व आनंद घेता येईल. दोन्ही बाजूला हिरवेगार डोंगर, आंब्या काजूच्या बागा, शास्त्री नदीचं विस्तीर्ण बॅकवॉटर आणि कोणतेही मानवी अस्तित्व नसलेला हा निसर्गरम्य परिसर आपल्याला भुरळ घालील. गणपतीपुळ्याला समुद्र किनाऱ्यावर सर्वाधिक पर्यटक येतात. ह्या ठिकाणी आम्ही आम्र पर्यटन महोत्सव भरवतोय. पर्यटन संस्थेच्या कोस्टल रत्नागिरी सहलीत संपूर्ण रत्नागिरी जिल्हा सर्वार्थानं पाहता येईल. रत्नागिरीवरून आपण मार्लेश्वरलाही जाऊ शकता. मार्लेश्वराच्या गुहेतलं शंकराचं मंदिर, बाजूचा बारामाही धबधबा व या गुहेजवळ दिसणारे असंख्य साप, निसर्गाचे असे अनेक आविष्कार आपल्याला पाहायला मिळतात. कोकणात किती सुंदर बीचेस आहेत हे आंबोळगडच्या बीचवर जाऊन पाहता येईल. 8 किलोमीटरचा व कोणतेही मानवी अस्तित्व नसलेला हा एकांत बीच आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने निवांत पर्यटन करता येईल. कोकणातील समुद्र किनाऱ्यावर अनेकदा डॉल्फिन्स सूर मारताना पाहता येतात. समुद्र किनारी असलेलं कुणकेश्वराचं मंदिर प्रसिद्ध आहे. या बाजूला दाभोळ्याचा गणपती, तिथेच जमिनीखाली असलेले शिवलिंग हे सर्व पाहायला हवं. छत्रपतींच्या दूरदर्शीपणाची व पराक्रमाची आठवण करून देणारा सिंधुदुर्ग किल्ला मालवणात आहे. तिथे आपल्याला बोटीनं जावं लागेल. मालवणापासून तारकर्लीपर्यंत सलग 7 किलोमीटरचा विस्तीर्ण बीच आहे व इथे पर्यटकांसाठी सर्व सुविधा आहेत. डॉक्टर परब यांच्या बोटीतून तारकर्ली बॅकवॉटर्सची सफर करता येईल. भोगव्याचा बीच खूपच सुंदर आहे. कोंडुऱ्याची समुद्राची गाज, वेंगुर्ल्याचा सागर बंगला, मरीन ड्राईव्हसारखा गोल आकाराचा वेंगुर्ल्याचा समुद्र किनारा, प्रसिद्ध रेडीचे मंदिर, सावंतवाडीतील शिल्पग्राम, नरेंद्र डोंगर व लाकडी खेळणी पाहायला विसरू नका. महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर हिल स्टेशन आंबोली, येथील गर्द वनराई, समृद्ध वन्यजीवन, हिरण्यकेशी नदीचं उगमस्थान, नांगर तास धबधबा, कावळेसाव व महादेवगड पॉइंट हे सर्व आवर्जून पहा. तुम्ही जर शहरातील रोजच्या धकाधकीला, प्रदूषणाला कंटाळला असाल तर दर वीकेंडला कोकण पर्यटन विकास संस्थेच्या बॅकवॉटर सहलीला तुम्ही आवर्जून जायला हवं. पूर्ण दिवस बोटीतून कोकण बॅकवॉटर्सची सफर, पक्षी, प्राणी, वनस्पती यांची संपन्नता
आणि अनाघ्रात निसर्ग सौंदर्याचा अनुभव आपल्याला घेता येईल. रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, सिंधुदुर्गातील दशावतार, जाखडी इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था करता येईल. आंबा महोत्सवात आपलं हार्दिक स्वागत. आता आम्र पर्यटन महोत्सवासाठी निसर्गरम्य कोकणात येण्याचं निमंत्रण आम्ही आपल्याला देत आहोत. आंब्याच्या बागेत रहा, स्वतःच्या हाताने आंबे तोडा, भरपूर आंबे खा, येताना घेऊनही या, सोबत निसर्गरम्य कोकणचं दर्शन घ्या. या संकल्पनेतून दर शनिवारी रविवारी कोस्टल रत्नागिरी, कोस्टल सिंधुदुर्ग, दाभोळ बॅकवॉटर्स वीकेंड अशा सहली पर्यटन संस्थेनं आयोजित केल्या आहेत. या सहलींमध्ये आजच आरक्षण करा आणि निसर्ग समृद्ध कोकणचा मनमुराद आनंद लुटा. तेव्हा या, कोकण आपलाच असा. या सुट्टीत आम्र पर्यटनासाठी बाहेर कोकण पर्यटन विकास संस्थेच्या माहिती केंद्रातून सविस्तर माहिती घ्या.